नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी संतोष सोनवणे। जळगाव लोकसभा मतदारसंघ जर बघितला तर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। तसंच गेले 30 वर्षापासून हा भाजपने आपली जागा राखली होती लोकसभेसाठी। प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा फक्त एक पोटनिवडणूक वगळली तर आतापर्यंत भाजपने ही बाजू मांडली होती। आत्तासुद्धा गेल्या 2014 मध्ये आणि 2019 मध्ये मोदी लाट असताना ही निवडणूक खूप सोपी झाली आणि मोठ्या फरकाने ही भाजपने आपल्या ताब्यात घेतली। मात्र 2024 मधची जी निवडणूक आहे ही भाजपची जी सोपी वाटणारी जी मतदारसंघ आणि हा जळगावचा लोकसभा मतदारसंघ हा आता अवघड होऊ शकतो अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे। कारण ही डेंजर झोनमध्ये गेल्याचं राजकीय सूत्रांचं आणि राजकीय निरीक्षकांचं म्हणणं हा जळगाव लोकसभा आहे। याचं कारण जर बघितलं गेल्या अनेक वर्षापासून हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि भाजपच्या ज्या गट तट होते ते सुरुवातीला एक संघ काम करत होते। मात्र 2024 मध्ये जर बघितलं आपण जे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कट केला आणि जर बघितलं स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आणि यामध्ये आपल्याला असं वाटत होतं की उन्मेष पाटील हे पुन्हा भाजपचंच काम करतील। मात्र उन्मेष पाटीलने उभाटा गट म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केला नाही तर त्यांनी स्वतःहून उमेदवारी घेतलेली नाही आहे। ही लढाई जी आहे स्वाभिमानाची लढाई आहे। भाजपचा अंतर्गत वाद जो आहे तो इतका टोकाला गेला आहे की यामुळे भाजपचाच पडद्यामागचा सूत्रधार जर प्रमुख जर बघितलं की करण बाळासाहेब पवार म्हणजे पाटील यांना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिली। यामुळे जर बघितलं की ही संपूर्ण परिस्थिती भाजपसाठी एक धोक्याची घंटा असू शकते असं जाणकारांचं मत आहे। दुसरीकडे भाजप एकीकडे म्हणते की ही सीट जी आहे 5 लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने आम्ही निवडून आणू असं गिरीश महाजन जे आहेत इथले संकट मोचक तसंच भाजपचे सध्या जे नेते आहेत सगळं संपूर्ण त्यांच्यावर गिरीश महाजन यांच्यावर सगळं धुरा जे आहेत हे जळगाव आणि रावेर लोकसभाचे आहे आणि त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे। ज्यावेळेस उमेदवारी बदलली त्यावेळेस करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आणि उन्मेष पाटील यांनी थेट भाजपवरच खास करून जे इथले जे स्थानिक नेते जे आहेत गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांच्यावर आरोप केले की एकंदरीत इथलं संपूर्ण भाजपचं जे चित्र जे या दोन नेत्यांपुरतं असं बोलण्याचा त्यांचा अर्थ होता। यामुळे करण पवार यांना ज्यावेळेस उमेदवारी दिली त्यावेळेसच असं वाटत होतं की भाजपचं संपूर्ण जे निवडणुकीचं रचना जे आहेत हे करण पवार यांना पूर्णपणे माहिती आहे। यामुळे हे संपूर्ण चित्र डेंजर झोनमध्ये जळगाव लोकसभा गेला आहे। यामध्ये अजून दुसरं एक महत्त्वाची कडी जी जोडली ती एटी नाना पाटील जे माजी खासदार होते 2 टर्मचे 2009 2014 ह्यामध्ये ते सातत्याने 2 वेळा निवडून आले होते। तर त्यांचासुद्धा अचानक पत्ता कट झाला आणि त्यांना उमेदवारी नाकारली गेली ते म्हणून गेले 10 वर्षापासून एटी नाना पाटील जर बघितलं ते भाजपपासून दूर होते। भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते मात्र कुठल्याही कार्यक्रमात ते हजर नव्हते। फक्त सोशल मीडियामध्ये आणि फेसबुक आणि सोशल मीडियामध्ये ते दिसत होते आणि फक्त त्यांना जे जबाबदारी दिली इतर राज्यांची जबाबदारी देण्यात आली मात्र कुठेही जिल्ह्यामध्ये सक्रिय नव्हते। त्याचे कारण वेगवेगळे होते। गेले 10 वर्षापासून गिरीश महाजन यांनी एटी नाना पाटील यांना जवळ केलं नव्हतं। मात्र काल करण पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर आणि उन्मेष पाटील यांचा पत्ता कट केल्यानंतर 10 वर्षानंतर एटी नाना पाटील आणि गिरीश महाजन यांची भेट झाली आहे हे बरंचसं चित्र सांगून देतं। आणि यामुळेच अशी सुद्धा चर्चा आहे की जळगाव लोकसभेचं उमेदवार ही बदलणार का अशी एक शक्यता वर्तवली जाते। कारण आपल्याला इतिहास जर बघितला की आतापर्यंत जळगाव लोकसभेची उमेदवारी बऱ्याचदा बदलली गेलेली आहे आणि त्यातनं भाजपला त्याचा फायदासुद्धा झालेला आहे। आपण जर 2000 मागचं जर बघितलं की 2019 मध्ये स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यांचा अर्जसुद्धा भरला गेलेला होता। मोठ्या गाजावाजा करत शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरला होता मात्र त्यांचा 2 दिवसातच पत्ता कट केला आणि उन्मेष पाटील यांना जे 40 गावचे आमदार होते त्यांना त्यांची इच्छा नसताना जर बघितलं की जळगाव लोकसभा निवडणुकाचं त्यांच्याकडे माळ पडली आणि त्यांना निवडणूक लढवावी लागली आणि त्यात त्यांचा मोठ्या 4 लाख पेक्षा जास्त मतांनी ते निवडून आले। आता एटी नाना पाटीलसुद्धा गेल्या काही दिवसापासून गिरीश महाजन यांच्यावर नाराज होते। आता गिरीश महाजन जे संपूर्ण जे नाराज गट जो नाराज भाजपमधला गट आहे तो एकत्र करण्याचा प्रयत्न गेल्या 2 दिवसापासून त्यांनी जळगावमध्ये ठाण मांडू नये आणि विविध कार्यकर्त्यांची बैठक ते घेत आहे। यावरून दिसतं की आता गिरीश महाजनासुद्धा ही निवडणूक खूप महत्त्वाची वाटते कारण त्यांच्यासुद्धा अस्तित्वाचा प्रश्न आहे। यामुळे आता असे चित्र आहे। त्यावेळेस एटी नाना पाटील यांना पत्रकारांनी विचारलं की आपण आज बैठक झाली मला गिरीश महाजन यांनी बोलवलं म्हणून मी या बैठकीमध्ये आलो आहे आणि ज्यावेळेस आपण सुद्धा इच्छुक आहात का म्हणजे आजसुद्धा मी तर बघितलं सर्वे जर केला तर माझा सर्वाधिक सर्वे आज ही उमेदवारीसाठी माझा 1 नंबर लागतो। मात्र काही कारणास्तव काही भाजपमधल्या काही शक्तींनी माझं उमेदवारी दिलेली नाही असं त्यांनी म्हटलं आहे। आजसुद्धा ते उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहे।
उमेदवारी बदलली तर अजून 2-3 नावं समोर येऊ शकतात. त्यात मंगेश चव्हाण जे आहेत यांचंसुद्धा नाव येऊ शकतं. तसंच रोहित निकम जे आहेत जे मागच्या वेळेससुद्धा ते चर्चेत होते. एटी नाना पाटील, मंगेश जे आमदार आहेत चाळीसगावचे मंगेश चव्हाण, तसंच रोहित निकम, तसंच अविनाश जाधव पाटील हे सुद्धा इच्छुक होते. आणि यामुळे या संपूर्ण चित्रामध्ये जळगावचं चित्रसुद्धा राजकारणात ढवळून निघालेलं आहे. संपूर्ण घडामोडी चेंज आहे. भाजपचा एक गट म्हणतोय की कुठल्याही प्रकारे उमेदवारी बदलणार नाही, कारण उमेदवारी जर बदलली तर तो भाजपच्या नुकसानकारक होईल आणि विरोधकांना त्याची टीका सहन करावी लागेल की आम्ही करण पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे आणि भाजपला मोठा धक्का बसल्यामुळे ही उमेदवारी बदलावी लागली असा एक तो प्रचार होऊ शकतो. म्हणून भाजप कदाचित ही उमेदवारी बदलणार सुद्धा नाही. मात्र भाजपला जर कळलं की त्यांच्या अंतर्गत सर्वे सध्या सुरू आहेत आणि जर कदाचित ही उमेदवारी धोक्यात असेल तर भाजप ऐन वेळेस आपल्याला माहिती आहे कुठल्याही क्षणाला उमेदवारी अर्ज भरताना सुद्धा झाल्यावर सुद्धा ते उमेदवारी बदलू शकतात. असा इतिहास हा जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आहे. त्यामुळे एक सीट जे जर बघितलं लोकसभेसाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी एक सीट महत्त्वाची, त्यामुळे काहीही होऊ शकतं अशी शक्यता आहे. आता जनरली जर बघितलं की भाजपचेच काही जे नेते जे आहेत 1 गट 2 गट पडलेले आहेत, यामुळे अंतर्गत नाराजी आहे. यामुळे नेमकं आता येणारं चित्र कसं असणार आहे हा एक खूप महत्त्वाचा विषय असणार आहे. आता कुठे प्रचाराला सुरुवात झालेली आहे. दोघं उमेदवार जे आहेत जळगाव लोकसभेसाठी स्मिता वाघ सध्या उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे करण पवार आहेत आणि त्यांना सपोर्ट जर बघितलं की उन्मेष पाटलांचा आहे आणि इकडे सपोर्ट जर बघितला भाजपचा मोठी टीम जी आहे ते गिरीश महाजन आणि विद्यार्थी परिषद संघाचा आणि भाजपचा एक गट आहे. मात्र जर निवडणुकीचं चित्र जर बघितलं की एक गटसुद्धा एक छुपा गट जो आहे तो करण पवार यांना मदत करू शकतो. त्यांचे जे संबंध जे आहेत सर्व राजकीय पक्षांसुद्धा आहेत. शिंदे गटाचा जर बघितलं की शिंदे गटसुद्धा हा करण पवार यांना मदत करू शकतो, कारण त्यांच्या गुप्त बैठका झाल्या. या बैठकांमधनं काहीतरी कुणकुण गिरीश महाजन यांनासुद्धा लागलेली आहे. यामुळे ही निवडणूक प्रत्येक निवडणूक भाजप जशा अति महत्त्व देतं तसंच ही जळगावची लोकसभा ही हाय व्होल्टेज असेल हे मात्र निश्चित आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.